2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान। मनसेचं पहिल्यांदाच मुंबईत आज प्रतिपालिका सभागृह, महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन इथे प्रतिपालिका प्रतिसभागृह, मुंबईतील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजन। प्रतिपालिका सभागृहात प्रति महापौरही असणार, मनसेच्या वतीनं सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आमंत्रण। स्फोटक नसलेले एअर स्टोअर घरावर कोसळले, मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये कोसळलं एअर स्टोअर, एका घरातील 2 खोल्यांचं पूर्णपणे नुकसान। पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा मोठा हल्ला, आयडी स्फोटात 10 पाकिस्तानी सैनिक ठार, बलुचिस्तान प्रांतातील मारगट चेकपोस्ट जवळ हल्ला, बॉम्ब स्फोटात पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू। आता एकतर सिंधू नदी वाहेल किंवा त्यांचं रक्त, सिंधू नदी आमची आहे, आमचीच राहील, पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांची धमकी। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वाशिममध्ये निषेध, हातावर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त, हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली। नाशिकमध्ये भाजपकडून काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध, भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन मोबाईल टॉर्चद्वारे काढला कॅन्डल मार्च। जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ल्याचा भिवंडीतील सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तान झेंडा आणि पुतळा जाळून निषेध, दहशतवादी कारवायांना करारा जबाब देण्याची सरकारकडे मागणी। दहशतवादी हल्ल्याचा यवतमाळमध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध, मस्जिदीमध्ये दंडाला काळ्या फिती बांधून नमाज पठण करत शोक व्यक्त। डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा नोंदवला निषेध, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा, बैलगाडा मालक चालक बैलांसह मोर्चात सहभागी। लातूरमध्ये स्वच्छतागृहात पाण्यावाचून अस्वच्छता, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था, प्रभुराज प्रतिष्ठान आणि नाना नानी ग्रुपच्या वतीने स्वच्छतागृहासमोर दंडवत घालून करण्यात आलं अनोखं आंदोलन। दहशतवाद्यांना दिसताक्षणी गोळ्या मारण्याची संतप्त शिवसैनिकांची मागणी, अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। परभणीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून तीव्र निषेध, हल्ला घडवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी। पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे, पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट, पुणे वेधशाळेची माहिती, पुणे शहरासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता। अमरावतीमधील चिखलदऱ्यात उन्हाचा पारा 37 डिग्री पार, चिखलदरा पर्यटन स्थळावर शुकशुकाट, उन्हामुळे पर्यटकांनी फिरवली पाठ। गोखले पुलाचं काम पूर्ण, गोखले पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार, पश्चिम उपनगरवासियांना मोठा दिलासा मिळणार। चंद्रपूरमध्ये हंडाभर पाण्यासाठी पायपीट, नळयोजना गावात पाण्याची टाकी कोरडी, प्रशासनाचं दुर्लक्ष, गावकरी मात्र हैराण। जटायू संवर्धन प्रकल्पांतर्गत हरियाणातून पांढऱ्या पाठीची 5 गिधाडे ताडोबात दाखल, वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा संयुक्त उपक्रम। एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर पुलाच्या पाडकामाला स्थानिकांनी विरोध, रहिवाशांचं पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत पूल पाडू देणार नाही, नागरिकांचा पवित्रा। पश्चिम रेल्वेवर 35 तासांचा मेगा ब्लॉक, आज आणि उद्या 163 लोकल फेऱ्या रद्द, आज दुपारी 1 वाजेपासून उद्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक, काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, मुंबईच्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा, 14 मे पर्यंत हाच पाणीसाठा 10% येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। ऑलिम्पिकसाठी मोटेरा स्टेडियम लगत असलेल्या आसाराम बापू आश्रमची जागा अधिग्रहित करण्याच्या शासनाच्या निर्णयाला परभणीत विरोध, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन करत निम्न रद्द करण्याची मागणी।
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बोथबोडण रस्त्याचं वर्षभरापासून संथ गतीने काम सुरू, गावकऱ्यांची मात्र गैरसोय. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघरमधील सागरी सुरक्षा देखील रामभरोसे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून खरेदी करण्यात आलेल्या 4 स्पीड बोटींपैकी 3 स्पीड बोट्स नादुरुस्त. साताऱ्यातील खटाव तालुक्यातील भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार. मंदिरात नव्या चांदीच्या प्रभावळींचं लोकार्पण. सोलापूरच्या वडवळगावचे ग्रामदैवत महाराजांची यात्रा पार. या यात्रेला महाराष्ट्रासह अनेक राज्याचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित. यात्रेत झालेली भाकणूक पाहण्यासाठी भक्तांची गर्दी. पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व्हॅटिकनला रवाना. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार. दिव्यागरचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना ठार मारण्याची धमकी. अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याच्या रागातून धमकी. सिद्धेश कोसबे यांची पोलिसात तक्रार. गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ. आमचा पण संतोष देशमुख व्हायची वाट पाहताय का? सरपंच सिद्धेश कोसबे यांचा सवाल. नवी मुंबईमधील अटल सेतूवर डंपरचा भीषण अपघात. मागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. अपघातात 2 जण गंभीर जखमी तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात. अपघातात 1 मृत्यू तर 10 ते 12 जण जखमी. महामार्गावरील पडघा गावाजवळील अपघात. उजनी धरणात वाळू माफियांविरोधात धडक कारवाई. 40 लाखांचं साहित्य नष्ट तर 6 बोटींना जलसमाधी. एका व्यक्तीच्या फुफ्फुसात 8 सेमीचा चाकूचा तुकडा आढळला. ओडिशातील MKCG रुग्णालयात प्रकार समोर. व्यक्तीवर हल्ला झाल्यानंतर 3 वर्षांनी चाकूचा तुकडा आढळला. शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीची प्रकृती स्थिर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.